आज नरखेड जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामाचे भूमिपूजन समारंभ या समारंभाला उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते काकासाहेब साठे, माझे सहकारी मित्र संतोष अण्णा पाटील, उमेश दादा, जरा बसून घ्या एक 5 मिनिटं. आमदार साहेबांचं भाषण होईपर्यंत कुणीच आहे थांबा सगळे. थंडी वाजायला मला पण माहित आहे, महिलांना जायला परवानगी दिली, पुरुषांना नाही. थांबा, जेवणाचे जरा भूक लागली बाई कचून. मंचावर उपस्थित उमेश दादा पाटील, उज्ज्वलताई थिटे, उपस्थित सर्व माझे सहकारी, नरखेड गावातून आलेले सर्व ग्रामस्थ, आज आपल्या गावामध्ये भगवती नदीवरचा पूल, या पुलासाठी 13 कोटी रुपये, जे नरखेडकर आजपर्यंत वाट पाहत होते की पलीकडे आपली शेती आहे आणि शेताकडे आपल्याला जायला रस्ता नव्हता, तर पुलासाठी 13 कोटी, सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी 12 कोटी, आता जिल्हा परिषदेच्या शाळेचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं, त्याच्यासाठी 1,15,00,000, नरखेड पोलीस स्टेशनच्या फर्निचरसाठी 50 लाख आणि सोलापूर जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जवळजवळ 4.5 कोटी रुपये. बांधवांनो, उमेश अण्णा बोलले, अत्यंत तळमळीने तिने आपलं मनोगत व्यक्त केलं. मी अधिक वेळ आपला घेणार नाही, परंतु कैलासवासी शहाजीराव पाटील हे मोहोळ तालुक्याचे आमदार होते, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ते राज्यमंत्री होते. आम्ही लहान असेल त्याची संतोष अण्णाची माझी दोस्ती 1990 पासूनची, जवळ आमचा 35 वर्षाचा दोस्ताना संतोष अण्णाचा माझा. आणि मग त्यावेळेला आम्हाला शहाजीराव पाटील साहेबांना बघण्याचा योग आला आणि या तालुक्याची दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाहीच्या विरोधामध्ये शहाजीराव पाटील साहेबांनी अनगरकरांचा 2दा पराभव केला. ती लढाई ही नरखेड वर्सेस अनगर अशी लढाई होती आणि नरखेडकरांनी शहाजीराव पाटलांना आशीर्वाद दिला, तालुक्यानं आशीर्वाद दिला आणि 2दा अनगरकरांचा पराभव केला. मग त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये 15 वर्ष राजन पाटील आमदार होते. त्याच्यानंतर त्यांनी जो सांगल तो उमेदवार आमदार झाला. 9ला हा मतदारसंघ राखीव झाला. लक्ष्मण ढोबळे आमदार झाले, नंतर तुमचे कदम आमदार झाले, नंतर माने आमदार झाले. म्हणजे तब्बल 30 वर्ष ही या तालुक्याची आमदारकी अनगरकरांकडे होती. आणि मग पहिल्यांदा ज्या वेळेला 20 नोव्हेंबरला या मोहोळ तालुक्यामध्ये प्रचंड असा यांच्या दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाहीच्या विरोधामध्ये लोकांचा असंतोष होता आणि तो मतपेटीतून 20 नोव्हेंबरला व्यक्त झाला आणि 23 नोव्हेंबरला या मोहोळ तालुक्याचा आमदार म्हणून तब्बल 31,000 मताधिकांनी मला मोहोळच्या या मायबाप जनतेने निवडून दिलं. आधी जवळजवळ 34 कोटी रुपयाची कामं
आणि या 34 कोटी रुपयाच्या कामामध्ये राज्य सरकारचे जर 4 कोटी सोडले तर जवळजवळ 30 कोटी रुपये संतोष अण्णानं नारायण राणे साहेबांकडे बसून तो निधी आणला. आता पूल होईल. हे पूल झाल्यानंतर नरखेडच्या आपल्या ज्या जमिनी पलीकडे आहेत तिकडं आपल्याला जाता येईल, मोटरसायकलीवर जाता येईल, सायकलीवर जाता येतील. आता आपल्याला वस्ती तिकडे करता येत नाही, नंतरच्या काळामध्ये आपल्याला तिकडे वस्ती करता येईल. तुझा 12 कोटी रुपयाचा रस्ता, एक सुंदर असा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होईल. आज 1.25 कोटी रुपये, जवळजवळ 1 कोटी 10 लाख 15 लाख रुपयाच्या नवीन शाळेचं भूमिपूजन झालं. तुम्ही कल्पना करा की जर या मातीमध्ये जन्मलेला संतोषांना, या मातीमध्ये नरखेडच्या जन्मलेला उमेशदादा पाटील हे या नरखेडसाठी, या नरखेड भागासाठी जीवाचं रान करतायत. मला 31,000 मताधिक्याने निवडून देऊन या तालुक्यानं दाखवून दिलं की तुमची दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाहीला मी मुठमाती देऊन तुमचं राजकारण संपवतो. पहिले शेकाप मध्ये होते, नंतर काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसच्या नंतर पुन्हा एकसंघ राष्ट्रवादी होते. पवारसाहेब अजितदादा एकत्र होते, राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीमधून सारं काय भोगलं, आमदारक्या भोगल्या, कारखाना मिळवला, दारूच्या फॅक्टऱ्या मिळवल्या, शाळा मिळवल्या, कॉलेज मिळवलं. ज्यावेळी राष्ट्रवादी फुटली त्यावेळी अजितदादाच्या मागे गेले, अजितदादाच्या मागे गेले. मग विधानसभेचा निकाल लागला, 31,000 आपटून मार खाल्ला. मग दादाकडे गेले की कारखान्याला, सगळ्याच कारखान्याला तुम्ही पैसे देताय. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 400 कोटी रुपये दिले. आमच्या पंढरपूरच्या चंद्रभागा साखर कारखान्याला 218 कोटी दिले. भीमा सहकारी साखर कारखान्याला 250 कोटी रुपये दिले. आणि मग हे गेले की सहकारी कारखान्याचं दुःख एकच आहे आणि खाजगी कारखान्याचं बी दुःख एकच आहे. म्हणजे सहकारी कारखान्याला एवढे पैसे देत आहे सर, तर मग आमच्या खाजगी कारखान्याचे दुःख तेच आहे. म्हणजे आम्हाला 200-250 कोटी रुपये द्या. या सिद्धेश्वराला साक्ष ठेवून मी जे वाक्य काय बोलते ते नीट ऐका. अजितदादाने ताड करण्यास सांगितलं, अरे तुला साधा आमदार निवडून आणता आलं नाही, तुला साधा आमदार निवडून आणता आलं नाही, कारखान्याला 200 कोटी मागायला आलाय. मग यांच्या लक्षात आले की आपली पत आता इथं संपलेली. शेकाप झालं, काँग्रेस झालं, पवार साहेबांची राष्ट्रवादी झाली, दादाची राष्ट्रवादी झाली. आता म्हणजे इथं थांबायचं नाही. आणि गेले कुठं? भारतीय जनता पक्षामध्ये गेले. आता जो संतोष अण्णांनी, मी 35 वर्ष शिवसेनेत काम केलं. कालांतराने अण्णा गेला राणे साहेबाबरोबर, मी म्हणलं इथंच थांबतो मी. त्यामुळे कमळाबाई बरोबर सर 35 वर्ष आमचा संसार आहे, आम्हाला माहिती आहे ना. हे आता गेले म्हणजे गेल्या महिन्यात गेले. आणि दादा तुम्हाला निश्चितपणाने सांगतो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, अनगरची तर लढाई तुम्ही बघितली. मी विधानसभेत सुद्धा आवाज उठवला, दुष्काळी परिस्थितीवरचा आवाज मी विधानसभेत उठवला, मी रस्त्याच्या बाबतीमध्ये आवाज उठवला. उज्ज्वला थिटे प्रकरण, अनगर हे माझ्या मोहोळ मतदारसंघात आहे का जम्मू काश्मीरला आहे म्हणलं. 21 क्युआरटी बॉडीगार्ड जे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आल्यावर येतात त्याच्या बंदोबस्तला अशी 21 बॉडीगार्ड उज्ज्वला थिटेंना होती. आणि 55 पोलिसाचा ताफा. आणि फॉर्म भरायला किती वाजता? पाठ 5 वाजता. कार्यालय उघडते 10 वाजता. मी विधानसभेमध्ये दादा प्रश्न विचारला अध्यक्षांना,
आणि नेमका अध्यक्ष तालिका अध्यक्ष कोण होता? राजन पाटलाचा सक्का भाचा राहुल पाटील. आता ती बेल वाजवायचा प्रयत्नच होता आणि मामाची एवढी काढत होतो मी सभागृहात. हा, मग त्या अनगरच्या प्रकरणावरनं मी मग त्या पूर परिस्थितीकडे वळलो. शेतकऱ्याचं झालेलं नुकसान असेल, त्याला भरपाई असेल, एमएससीबीचा काय अधिकारी 25-50 हजार रुपयाची मागणी करायचा, त्याला काल सस्पेंड केला. त्याची कालच सस्पेंडची ऑर्डर आली. अजून एक 10-20 जणांच्या सस्पेंडची ऑर्डर येईल. नाद करायचं नाही, लक्षात ठेवा. गेल्या 30 वर्षात मोहनाचा आवाज कधी विधानसभेत घुमला नाही. तुम्ही गेल्या आठवड्यात बघा, तुम्ही टाकलेलं मत वाया जाऊ दिलं नाही, लक्षात ठेवा. विधानसभेत शेतकऱ्यांबद्दल बोललो, पानंद रस्त्यावरती बोललो, तालुक्यातल्या रस्त्यावर बोललो, हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये बोललो, कायदा सुव्यवस्था किती खराब झालेली आमच्या तालुक्याची त्याच्या बाबतीत विधानसभेमध्ये बोललो. कुठेही कसर ठेवली नाही, लक्षात ठेवा. गेल्या 30 वर्षात असा आवाज घुमला नव्हता. आणि म्हणून जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होती, मी खात्री सांगतो, मी सिद्धेश्वराला साक्ष ठेवून सांगतो, काकासाहेब तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत, तुम्हाला माहिती आहे की मी 35 वर्ष चळवळीत आलो, पण तुम्ही जवळजवळ राजकारणामध्ये गेली 60 वर्ष झालं आजकाल. आणि अजून ह्या वयामध्ये आमच्या बरोबर शेलार मामाच्या भूमिकेत. कारण काकासाठी विधानसभेला माझ्या बरोबर होते, उमेश दादा माझ्या बरोबर होते, हे सगळे माझे सहकारी मित्र माझ्या बरोबर होते. माझा विजय झाला. आता जिल्हा परिषदेला तुम्ही मजा बघा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या की राजन पाटील भारतीय जनता पक्ष सोडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या पक्षात जातात. हे वाक्य लिहून घ्या. कारण 35 वर्ष झालं भारतीय जनता पक्षाला मी ओळखतो. हा काय आता चाललं नाही, आता यांचा काय उपयोग नाही. आलं लक्षात तुमच्या? अजितदादा आले तर उमेश दादाला हेलिकॉप्टर मध्ये घेतील, काकासाठ्यांना हेलिकॉप्टर मध्ये घेतील, मला आमदार म्हणून घेतील. पण मला एकनाथ शिंदे साहेब आल्यावर सोडत नाहीत. पहिलं कारण मी 35 वर्ष शिवसेनेमध्ये. त्यामुळे लक्षात ठेवा, या तालुक्यामध्ये इकडून अजितदादा आहे आणि इकडून एकनाथ शिंदे साहेब आहे. विकासाच्या बाबतीमध्ये गेल्या 30-35 वर्षात तुम्हाला विकास दिसला नाही. तो विकास तुम्हाला या आपल्याला चार वर्षामध्ये तुम्हाला दिसेल. आज ही जवळजवळ 34 कोटीची कामं का? या भूमीतले भूमिपुत्र संतोषांना. आज उमेश दादा आहे, उद्या मी मित्र आहे आमदार म्हणून. मी काय आता मी काय तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही मला काय सोडणार? कारण अनगर करायला उरावर घ्यायचं नाही, म्हणून आपली 60 आणि गाठ इतकी मजबूत ठेवायची आपल्याला, लक्षात ठेवा. आणि राहिला विषय सगळ्यात महत्वाचा, जो आता आम्ही मंत्रालय स्तरावरती जो आपला भोगावती सीना भोगावती जोड करावा. मी आज आता ब्रिज होईल आपला 1 वर्षभरात. आता तिकडे जाताल तुम्ही. कधीच असं स्वप्न कोणी पाहिलं नव्हतं, लक्षात ठेवा. ते स्वप्न आता पूर्ण होईल की इकडून तुम्ही मोटरसायकलवर आपल्या तिकडे शेतामध्ये जाता. अनगरकरांनी कधी ब्रिज होऊ दिला असता का? दिला नसता, लक्षात ठेवा. आज एवढा मोठा 12 कोटीचा रस्ता होऊ दिला असता का? नसता. अहो, ज्या वेळेला पूर परिस्थिती आली, या पूर परिस्थितीमध्ये मी आणि उमेश दादा त्या शेवटच्या टोकातला गाव आमचे पाटील साहेब आले बघा. हा, त्यांच्या गाडीमध्ये पहिला त्यांच्या घरी गेलो, तिथून त्यांनी त्यांच्या गाडीत बसलो, त्यांच्या गाडीतनं गाडीच्या टायर अशी फिरत होते. इतका भयान परिस्थितीची अवस्था. तिथून मग नंतर आम्ही ट्रॅक्टर केला, कारण पाणी तिथं जवळजवळ गुडघ्याच्या वर पाणी होतं. शेवटचं गाव आपलं, तिथून बारशे तालुका चालू होतो. त्या जाधववाडीवरती आम्ही सगळे उमेश दादा आम्ही सगळे गेलो आणि तिथून ती जिथं आपली पूर्ण सीनामध नदी संपती त्या शेवटच्या गावापर्यंत 35-40 गावं जी आपल्या नदीच्या कडेची वेढलेली होती, त्या प्रत्येक गावात गेलो. जितकी शक्य होती ती आपण लोकांना मदत करण्याचं काम केलं. माझी पत्नी तिकडे 10-12 गावामध्ये फिरत होती, लोकांना जेवण देण्याचं काम करत होती. नवरात्र उपवास होता, फळं देण्याचं काम करत होते.
नंतर आपण 10 दिवसाचं जेवणाचं पॅकेज देण्याचं काम करत होतो. मला सांगा, आमच्याकडे शाळा नाही, आमच्याकडे कॉलेज नाही, आमच्याकडे कारखाना नाही, आमच्याकडे सूतगिरणी नाही, आमच्याकडे बँक नाही, आमच्याकडे साधी पिठाची चक्की नाही, पण आमची दानत किती मोठी यांच्याकडे कारखाना नाही, छटाकवर साखर दिली नाही या माणसाला. साखर कारखाना, डिस्टिलरी, नंतर दारूच्या फॅक्टऱ्या, अजून अनेक बाकी तर लय उद्योग आहेत. पण ज्या तालुक्याने 40 वर्ष तुमच्या हातात सत्ता दिली, तुमच्या वडिलांच्या हातात सत्ता दिली, तुमच्या हातात 30 वर्ष सत्ता दिली, वडिलांच्या हातात 10-15 वर्ष सत्ता दिली, 50 वर्षाची सत्ता असताना तुमची दानत नाही. ज्या वेळेला दुष्काळ पडला, 40-50 गावं पूर्ण पुराने वेढली गेलेली होती. 100 वर्षामध्ये असा कधी पूर आला ना, अशा पद्धतीचा पूर आला. गावाच्या गावावर डुबली गेलेली होती. जनावरांचे गोटे वाहून गेले, जनावर वाहून गेले, काय नाही असं शेतकऱ्याचं नाही, पूर्ण वाहून गेलं शेतकऱ्यांचं. शेतकरी पूर्ण त्याचं कंबड बोललं, तो वर्ष 2 वर्ष उभा राहणार नाही, अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं हाल झालं. आणि 50 वर्षाची सत्ता तुमच्या हातामध्ये असताना छटाकवर साखर तुम्ही देऊ शकत नाही, ही तुमची दानत. आणि कोणत्या तोंडाने तुम्ही मत मागायला येणार आहे? राजन पाटलाला माझं आव्हान आहे नरखेडमधून, ज्या वेळेला उमेश दादा मी त्या शेवटच्या टोकापासून ते लास्टच्या टोकापर्यंत या दुष्काळी परिस्थितीमध्ये फिरत होतो, तेव्हा तुम्ही कुठं होता? तुमची 2 गाबडी कुठे होती त्यावेळेला? शेतकऱ्याच्या प्रती तुमचं काय होतं? या तालुक्याच्या प्रती तुमचं काय प्रेम होतं मला सांगा. अरे आम्ही कार्यकर्ते आहेत, चळवळीत आलेले कार्यकर्ते, आमची बांधिलकी तुमच्या बरोबर होती. आणि त्याही पेक्षा बेकार परिस्थिती निर्माण झाली की फक्त 5च आपले मंडळ हे पूरग्रस्त म्हणून जाहीर झालेले होते. आपली 4 मंडळ मोहोळ तालुक्यातली पूरग्रस्त म्हणून जाहीर झाली नाही. उमेश दादाने मी जाऊन पुन्हा त्या गावाचा दौरा केला. त्या गावाचा दौरा केल्यानंतर आमच्या लक्षामध्ये बाब आली की गुडघे इतकं पाणी त्या शेतामध्ये. त्याचं सोयाबीन गेलेलं आहे, त्याचं मका गेलेली आहे, त्याची ज्वारी गेलेली आहे, त्याचा ऊस, सगळी पिकं गेलेली आहेत. आणि जवळजवळ ती 4ही मंडळ हे आपल्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावी लागतील. कलेक्टरला फोन केला, कलेक्टरला भेटलो, कलेक्टरने सांगितलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि कॅबिनेटमध्ये जर डिसिजन झाला तर ही 4 मंडळ आपल्याला पूर परिस्थितीमध्ये जाहीर करता येतील म्हणले. मी आणि उमेश दादा ताबडतोब मुंबईला गेलो, पहिला दौरा केला. मला आपली 4 मंडळ जवळजवळ 50-60 गावं, 60 गावाला आपल्या तालुक्यातले राहिले नाही पाहिजे म्हणलं. आणि मग आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर अजितदादांना भेटलो, अजितदादांना सगळी परिस्थिती सांगितली. आणि मग अजितदादांनी त्याच दिवशी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होती. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपली 4 मंडळ ताबडतोब त्यांनी ती मंजूर केली. आणि म्हणून आज त्या 4 मंडळातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई होती. म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना सोडलं नाही. 4 मंडळ नव्हती ती घ्यायला होती. 5 मंडळामध्ये शेतकऱ्यांना शेवटपर्यंत मदत मिळते का नाही ती बघत होतो. आणि आता जसे उमेश दादा म्हणले की कशासाठी, तर पुन्हा सत्ता हस्तगत करण्यासाठी, पुन्हा दादागिरी करण्यासाठी. तुम्हाला पोलीस स्टेशन हातात पाहिजे, तुम्हाला तहसीलदार हातात पाहिजे. पण याद राखा, नाद आमच्याशी जर करताल तर आता एक घालवायला काम चालू केलेलं लक्षात ठेवा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका दादा होत्या. मी काकांना सांगितलं, काका तुम्हाला थोडं वाईट वाटेल कारण जुना सहकार्य तुमचा, पण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर मी सिद्धेश्वराला साक्ष देऊन सांगतो, हे भारतीय जनता पक्षाला सोडतील. मी गोरे नाही बोललो, विधानसभेत माझी गोरेची गाठ पडली, जयकुमार गोरे पालकमंत्रीची. झेडपी झालं तर तुम्हाला सोडलं म्हणलं, ते थडक जातील म्हणलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडे ट्रम्पकडे, आणि ते ट्रम्पच्या पक्षामध्ये जातील म्हणलं. कारण आता पक्ष राहिला नाही, शेकअप झाला, काँग्रेस झाली, राष्ट्रवादी झाली, दोन्ही राष्ट्रवादी झाली, भाजपा झाली. आता काय शिल्लक, शिवसेनेत तर काय येऊ देत नाही. आम्ही एकनाथ शिंदे पक्ष गाडीवर. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जो आपला सगळ्यात जो जिव्हाळ्याचा विकास बाबतीमध्ये तुम्ही चिंता करू नका.
चार तुम्ही विकास केला नाही, परंतु आम्हाला मिळालेल्या 5 वर्ष पूर्ण संधीचं सोनं करून या मोहचा चेहरामोहर बदलण्याचं काम हा आमदार राजू खरे केल्याशिवाय स्वतः बसणार नाही. व्यासपीठावरती सगळी माणसं बघा माझ्या बरोबर कशी आहेत. सगळे माणसं प्रामाणिक माणसं आहेत. लोकांचे आता काकासारखा साठेसारखा माणूस तुम्ही मला सांगा की 50 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सरपंच ते झेडपी अध्यक्ष हा पूर्ण प्रवास काकासाहेबांनी केला. काकासाहेबांसारखी सगळी ज्येष्ठ मंडळी आज आमच्या बरोबर आहे. आणि पूर्ण तुम्हाला सांगतो हा जो दादा आपला शिना जोड कालवा आहे, आपला शिना भोगावती जोड कालवा, मी आज तुम्हाला नरखेडकरांना सांगतो थोड्याच दिवसामध्ये या कालव्याला मंजुरी मिळेल आणि हा कालवा मंजूर होऊन आपलं लवकर काम चालू होईल. आणि दादा मी आज तुम्हाला सांगतो जर हा कालव्याला मंजुरी मिळाली नाही तर मी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर राजीनामा देईन, लक्षात ठेवा. हा आमदारकीकडे उपभोगायची नाही आम्हाला हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प जर मंजूर झाला तर आपली जर ही जी 25, 30, 40 गाव आहेत ही गावं आयुष्यभरासाठी सुजलाम सुफलाम होतील. आणि दादा 2 उपमुख्यमंत्री आपल्या बरोबर आहेत. तुम्ही अजित दादाला घेऊन या, मी एकनाथ शिंदेला घेऊन या. कशी सोय होत नाही बघा तुम्ही दादा, झालीच पाहिजे दादा असं. हा प्रस्ताव जिथं आहे ते माझे जीवाभावाचे मित्र आहेत. आलं लक्षात. माझे उद्या मी मुंबईला गेलो गाठ करतो, पण जी काय अडचण तिथं येईल फक्त तुम्ही अजित दादांना घेऊन या, मी एकनाथ शिंदे साहेबाला घेऊन या. हे दोघं आहेत मग देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री आहेत. आलं लक्षात तुमच्या. हा एकनाथ शिंदेच्या साहेबांबरोबर किती 60 आमदार आहेत, 61 आमदार. दादा बरोबर किती 42 आमदार आहेत. 5-6 पुन्हा अपक्ष आहेत. मी आणतो 4-5 जण, लक्षात ठेवा. मी काय एकटा नाही, त्याची काळजी करू नका तुम्ही. हा आणि त्याच्यामुळं हे 112-13 जर आमदार उद्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडले तर हे सरकार पडते दादा. मग 2 उपमुख्यमंत्री आपल्या बरोबर असल्यानंतर ना मुख्यमंत्र्यांना अजितदादाचं ऐकावं लागेल, शिंदे साहेबांचं ऐकावं लागेल, का आनगरकरचं ऐकावं लागेल, कोणाचं ऐकावं लागेल? शिंदे साहेबांकडे 60 आमदार, अजितदादाकडे 42 आमदार, पुन्हा अजून 5-6 अपक्ष आहेत. पुन्हा इकडून तुतारीकडून आमच्या बरोबर 4-5 आमदार आहेत. मी काय एकटा नाही, लक्षात ठेवा. आणि मग एवढे आमदार जर आमदारांचा पाठिंबा असल्यामुळं आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत. मग इथे अजितदादाचं ऐकतील, शिंदे साहेबांचं ऐकतील का आनगरकर पाटलाचं ऐकतील? त्यांच्याकडे आमदार बी नाही की दादा. म्हणून पुन्हा एकदा अधिक वेळ झालेला आहे, थंडी सुटलेली आहे. मी खास करून माझ्या विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ ज्यावेळी झाला त्यावेळेला इथं एक प्रचाराची मोठी सभा झाली होती आणि याच मैदानावरती सभा झाली. आपण प्रचंड अशा मोठ्या मताने जवळजवळ 8,500 मताधिकाऱ्यांनी मला या नरखेड गटातून लीड दिलं आणि मला आमदार म्हणून आज निवडून देण्यात तुमचा खारीचा वाटा आहे. या जन्मामध्ये तर तो खारीचा मी तुमचे उपकार कधी विसरू शकणार नाही. परंतु एक मात्र निश्चितपणाने सिद्धेश्वराला साक्ष देऊन सांगेन की उर्वरित काळामध्ये जितका शक्य आहे मी कुठंच कमी पडणार नाही. कारण संघर्ष करणं हे आपलं काम आहे आणि आपण संघर्ष करत आलो. मी ज्या शिवसेनेत राहिलो त्या शिवसेनेत 35 वर्षात आम्हाला बाळासाहेबांनी एक कानमंत्र दिला, जो मांग करणे मिळता वो छीन कर लेने. आपल्याला मागून जर नाही मिळालं तर आपण हिसकावून कसं घ्यायचं याची चांगली कला आपल्याला आहे. त्यामुळे या तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. शिंदे साहेबांची ताकद माझ्या बरोबर आहे. उमेश दादा आता उमेश दादाने काका बरोबर एकाच पक्षात गेलेले आहेत. अजून पुन्हा एक तालुक्यात मोठा धमाका होतोय, तेही पुन्हा तुमच्या बरोबरच येत आहे.
म्हणून तुम्हाला सांगितलं की ह्यांना ट्रम्पकडे जावं लागते, कारण आता काही शिल्लक राहणारच नाही. त्याच्यामुळं मी पूर्ण नरकेरकरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, आभार मानतो की मला मोठ्या मताधिक्याने तुम्ही निवडून दिलं. माझ्या उर्वरित काळामध्ये जितका शक्य होईल तितका विकास करण्याचा प्रयत्न मी केल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आणि या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असणारे सन्मान्य